नेक्स्ट आर्टिकल इज नर्वस सिस्टीम ऑफ कॉकरोच. ही कशी आहे? गँग्लिओनेटेड आहे. आतनं यांचा ब्रेन सॉलिड आहे. गँग्लिऑन इज अ ॲग्रिगेशन ऑफ मेनी सायटॉन्स. सायटॉन हे अनेक सायटॉन एकत्र येऊन काय बनतो? गँग्लिऑन बनतो. आपला ब्रेन आतनं पोकळ आहे, व्हेंट्रिकल्स असतात. यांची कशी आहे? सॉलिड आहे. इथं वरती एक नर्व रिंग आणि डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड आहे या ठिकाणी. बघूया नर्व रिंग. या नर्व रिंग मध्ये इथं इसोफेगसच्या वरती एक गँग्लिऑनची पेयर आहे. त्यालाच आपण म्हणतो ब्रेन. इट इज अ सेन्सरी इन फंक्शन. त्याला सुप्रा इसोफेजियल गँग्लिऑन असं आपण म्हणतो. किंवा त्यालाच आपण ब्रेन म्हणू. त्याच्यामध्ये पुन्हा 3 भाग होतात: प्रोटोसेरेब्रम, ड्यूटोसेरेब्रम आणि ट्रायटोसेरेब्रम. आणि ट्रायटोसेरेब्रम. सेन्सरी वर्किंग आहे. डोळ्याला नर्व्ह इथून दिल्या जातात, अँटिनीला नर्व्ह दिले जातात आणि काही माउथ पार्ट कडे नर्व्ह इथून सप्लाय होतो. त्यामुळे इथं पण प्रोटो, ड्यूटो, ट्रायटोसेरेब्रम. त्याच्या खाली आणखी एक गँग्लिऑनची पेयर आहे. त्याला आपण म्हणतो सब इसोफेजियल. आणि यांना जोडलेला आहे एका कमिशरनं. त्यामुळं एक नर्व रिंग तयार होते. हा जो सब इसोफेजियल गँग्लिऑन आहे तो मोटार फंक्शनचा आहे. राहिलेल्या माउथ पार्टला हा कम्युनिकेट केलेला आहे. मोटार ऑर्डर देणार आहे, सेन्सरी माहिती घेणार आहे. आणि इथूनच अराइज होणार व्हेंट्रल नर्व कॉर्ड. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इकडं सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. डबल व्हेंट्रल गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. इथं जे गँग्लिया आहेत ह्याला आपण प्रोथोरॅसिक, हा मेटाथोरॅसिक, हा मेसोथोरॅसिक आणि हा मेटाथोरॅसिक आहे. या गँग्लिऑन पासून नर्व्ह सप्लाय कुठं केला जातो? विंग्स आणि लेग्स इकडे सप्लाय केला जातो. आणि राहिलेल्या ज्या आहेत त्यांना आपण म्हणूया ॲब्डॉमिनल गँग्लिया.
तर 3 पेअर्स गँग्लियाच्या थोरॅक्स मध्ये असतात आणि राहिलेल्या 6 पेअर्स ॲब्डॉमेन मध्ये असतात. जो शेवटचा मोठा म्हणजे 6th ॲब्डॉमिनल गँग्लियन आहे, इट इज अ लार्ज अँड फॉर्म्ड बाय युनियन ऑफ 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. सर्वात मोठा गँग्लियॉन तिथं आहे, लास्ट आहे तो. आणि इथून तर नर्व्स कुठं दिल्या जातात? प्रोथोरॅसिक, मेसोथोरॅसिक, मेटाथोरॅसिक, लेग्स, विंग्स, इथं नर्वचा सप्लाय होतो. आणि ॲब्डॉमिनल गँग्लिया जे आहे तिथून नर्वचा सप्लाय कुठं होतो? विसरल ऑर्गन्सना या जोडल्या जातात. विसरल ऑर्गन्सना जोडल्या जातात. तर अशी आहे या कॉकरोचची नर्वस सिस्टीम. It consists of segmentally arranged ganglia joined by pair longitudinal connective on ventral side. 3 ganglia lie in thorax, 6 in abdomen. The head holds only bit of nervous system. थोडासा पार्ट नर्वस सिस्टीमचा हेड मध्ये आहे. Remaining part is situated along the ventral part of body. So, if head of cockroach is cut off, it will still live for some week, 1 week. क्वेश्चन विचारला जातो IMP. जर कॉकरोचचं हेड कट केलं तर 1 आठवड्यापर्यंत कॉकरोच जिवंत राहू शकतो, बिकॉज ओनली सम पार्ट ऑफ ब्रेन इज प्रेझेंट इन हेड ऑफ कॉकरोच. थोडासा पार्ट फक्त आहे. द सुप्राइसोफेजियल गँग्लिया सप्लाय नर्व्स टू अँटेनी अँड कंपाऊंड आय. पहा, इथं डायग्राम आपल्याला दाखवलेली आहे. जो सुप्राइसोफेजियल गँग्लियॉन आहे, प्रोटोसेरेब्रम, ड्यूटोसेरेब्रम, ट्रायटोसेरेब्रम 3 भाग आहेत. आणि हा सेन्सरी फंक्शन करणार आहे. आणि याच्यापासून नर्व्स कुणाला दिल्या जातात? ऑप्टिक नर्व आहे, डोळ्याला सप्लाय केली जाणारी, अँटेनाला सप्लाय केली जाणारी, लॅब्रम माउथ पार्ट जो आहे त्याला सप्लाय केली जाणारी, आणि नेकला सप्लाय केली जाणारी. सेन्सरी म्हणजे नर्वस सिस्टीम कडे फक्त संदेश पाठवणारी यंत्रणा आहे. संदेश पाठवणारी यंत्रणा याच्याकडे आहे. सबइसोफेजियल गँग्लियॉन इज मोटार इन फंक्शन. जे राहिलेले माउथ पार्ट आहेत त्याला इथून सप्लाय केला जाईल. पहा, त्याला सप्लाय केला जाईल. पुढं नर्व कॉर्ड, वेंट्रल नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड इज अ सॉलिड गँग्लियोनेटेड डबल वेंट्रल. It arises from subesophageal ganglia and extends throughout the length along the mid-ventral side of body. Along the length, nerve cord enlarges to form paired segmental ganglia. There are 3 pairs of thoracic ganglia and 6 pairs of abdominal ganglia. Subesophageal ganglion, motor in function, arising from subesophageal ganglia, nerves that supply the mandible, maxilla, labium या माउथ पार्टना सबइसोफेजियल गँग्लियन कडनं नर्वचा सप्लाय केला जातो. आपण हे स्टडी केलेलंच आहे. पहिल्या 5 पेअर ॲब्डॉमिनल गँग्लियाच्या आहेत, त्या पहिल्या 5 ॲब्डॉमिनल सेगमेंट मध्ये आहेत. पण 6वा ॲब्डॉमिनल गँग्लिया मोठा असतो सर्वात, अँड लाईज इन 7th सेगमेंट ऑफ ॲब्डॉमेन.
Probability formed by fusion of ganglia last few abdominal segments. अनेक ॲबडॉमिनल गँग्लिया पासून फ्युजन होऊन हा 6वा सर्वात मोठा गँग्लियन तयार झालेला आहे. आणखी एक फिगर तुम्ही इथं पाहू शकता. हा व्हेंट्रल नर्व कॉर्ड दिसतो आपल्याला. हा इसोफेगस आहे. इथं सुप्रा इसोफेजियल गँग्लियॉन, सब इसोफेजियल गँग्लियॉन, व्हेंट्रल नर्व कॉर्ड. सुंदर फोटोग्राफ यामध्ये आहे. हा 6वा आणि लास्ट आणि ॲबडॉमिनल गँग्लिया सर्वात मोठा ॲबडॉमिनल गँग्लिया आहे. सेन्स ऑर्गन्स कोणकोणते आहेत? अँटेनी, आईज, मॅक्सिलरी पल्प, लेबियल पल्प, ॲनल सरसाय हे सेन्स ऑर्गन आहेत त्याच्यामध्ये. सेन्सरी रिसेप्टर्स, अँटेनी मॉनिटर्स द एन्व्हायरमेंट. प्रत्येक कंपाऊंड आय मध्ये 2000 हेक्सागोनल सेल्स आहेत अशा. ओमॅटिडिया नावाच्या. आणि using these cockroach can receive the several images of object. अनेक इमेजेस कॉकरोच रिसीव करतो. This is called as mosaic vision. It has more sensitivity but less resolution, being common during night. Hence it is nocturnal. Sensitivity जास्त आहे परंतु रिझोल्यूशन कमी आहे. नाईट व्हिजनला याची मदत होते. देन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच. कॉकरोच युनिसेक्शुअल आहे, डायोसियस आहे. मेल कॉकरोच वेगळा, फिमेल कॉकरोच डिफरंट आहेत. मेल कशावरनं ओळखायचा बाहेर न तर इथं ॲनल स्टाईल असतील तर मेल, ॲनल स्टाईल नसतील तर फिमेल. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघूया अगोदर. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ टेस्टिस, वास डिफरन्शिया, सेमिनल व्हेसिकल्स, मशरूम ग्लँड, फेलिक ग्लँड, इजॅक्युलेटरी डक्ट. त्यानंतर इथं फेलोमियर्स आहेत, ॲनल सरसाय, कॉडल किंवा अनेक वेगवेगळे पार्ट यामध्ये येतात. जिनायटिलिया. सो इट कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ टेस्टिस, सेमिनल व्हेसिकल्स, ॲक्सेसरी ग्लँड्स अँड एक्सटर्नल जिनायटिलिया. सुरुवातीला टेस्टिस. इथं 3 मोठे लोब प्रत्येक टेस्टिस मध्ये दिसतात. 1 2 3. आणि यामध्ये 30 to 40 व्हेसिकल्स किंवा फॉलिकल्स असतात. आणि यांचं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स. टेस्टिस मध्ये स्पर्म प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. आणि हे जे स्पर्म तयार होतात ते स्पर्म तिथून कॅरी करायचं काम हे वास डिफरन्स नावाची डक्ट आहे, त्या डक्टच्या मार्फत कॅरी केले जातात हे स्पर्म्स. आता या डक्ट मधून आणल्यानंतर या ठिकाणी सेमिनल व्हेसिकल आहेत. इथं सेमिनल व्हेसिकल्स आहेत. इथं आपण नाव दिलेलंच आहे सेमिनल व्हेसिकल्स. These sperms are stored for temporary period in seminal vesicles. त्याचबरोबर या ठिकाणी मशरूम ग्लँड दिसते. या मशरूम ग्लँड मध्ये असे लॉंग ट्यूब्युल्स दिसतात. हे लॉंग ट्यूब्युल्स आहेत त्या मशरूम ग्लँड मध्ये.
त्यामध्ये आतल्या बाजूला शॉर्ट ट्यूब्युल्स आहेत. असे लॉंग आणि शॉर्ट असे ट्यूब्युल्स या मशरूम ग्लँड मध्ये पाहायला मिळतात. आणि यापैकी लॉंग ट्यूब्युल जे आहेत ते स्पर्मॅटोपोर तयार करण्याच्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व होणार आणि शॉर्ट ट्यूब्युल्स जे आहेत ते स्पर्मला नरिश करण्याचं काम करतात. त्याचबरोबर याच्या वरच्या बाजूला इथं आणखी एक ग्लँड आहे. त्या ग्लँडला आपण फेलिक ग्लँड म्हणतो. इथून पुन्हा दोन्ही हे वास डिफरन्शिया जोडून इथं काय बनतं, दोन्ही जोडून इथं काय बनतं, हे फेलिक ग्लँडची एक डक्ट खाली आलेली आहे आणि हे आहे इजॅक्युलेटरी डक्ट आणि हे ओपन होणार इथं फेलोमियर, राईट फेलोमियर, लेफ्ट फेलोमियर हे तिथं असतात. ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन्स इथं ॲक्सेसरी ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये ओपन होतात. ॲक्सेसरी याच्यामध्ये ओपन होतात. आता प्रोसेस मध्ये नेमकं काय घडतं ही झाली सिस्टीम. स्पर्म बघा, टेस्टिस लाय लॅटरली इन 4 to 6 ॲब्डॉमिनल सेगमेंट. 4थ्या ते 6व्या ॲब्डॉमिनल सेगमेंट मध्ये टेस्टिस आहेत. ईच टेस्टिस थिन वास डिफरन्स, त्याच्यापासून स्पर्म जाणार सेमिनल व्हेसिकल, इजॅक्युलेटरी डक्ट आणि मेल गोनोपोर. ह्या गोनोपोर्स आहेत. हे ज्या ॲक्सेसरी सेक्स ग्लँड आहेत त्याच्यामध्ये ही मशरूम ग्लँड आहे, त्याच्यामध्ये लॉंग ट्यूब्युल्स आणि शॉर्ट ट्यूब्युल्स आहेत. लॉंग ट्यूब्युल्स स्पर्मॅटोपोर बनवण्यासाठी, कोटिंग बनवण्यासाठी तिथं सिक्रिशन करतं. शॉर्ट ट्यूब्युल्स जे आहेत, स्मॉल ट्यूब्युल्स, शॉर्ट ट्यूब्युल्स जे आहेत ते नरिश करतात. वास इथं सेमिनल व्हेसिकल स्पर्मचं स्टोरेज करणार. फेलिक ग्लँड जी आहे ती ग्लँड सुद्धा सिक्रिशन करते आणि त्याच्या वरती कवच बनवण्यासाठी, या अनेक स्पर्म्स वरती कवच बनवण्यासाठी, स्पर्मॅटोपोर बनवण्यासाठी कोटिंग करतं ते सुद्धा. त्यानंतर ही इजॅक्युलेटरी डक्ट आहे. पहा, मशरूम ग्लँड 6th to 7th ॲब्डॉमिनल सेगमेंट मध्ये आहे. फेलिक ग्लँड आहे. देअर सिक्रिशन्स नरिश दी स्पर्म्स. एक्सटर्नल जिनायटिलिया, गायनॅपोफायसिस आहेत, फेलोमियर्स आहेत. इथं गायनॅपोफायसिस, फेलोमियर्स आहेत. कायटिनस असिमेट्रिकल स्ट्रक्चर सराउंडिंग द मेल गोनोपोर. कायटिनस स्ट्रक्चरचं सराउंडिंग इथं आहे. आता ज्यावेळी स्पर्म प्रोडक्शन होतं, या टेस्टिस मध्ये स्पर्म प्रोडक्शन होईल. स्पर्म या वास डिफरन्शिया मधून कॅरी केले जातील, सेमिनल व्हेसिकल मध्ये स्टोअर केले जातील आणि हे स्पर्म तिथून रिलीज करत असताना त्याच्यावरती कोटिंग तयार होतात, स्पर्मॅटोपोर्स तयार होतात. बघा इथं हे आत आहेत सगळे स्पर्म 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 मोठ्या प्रमाणावरती हे स्पर्म इथं आत इथं आहेत. याच्यावरती जे इनरमोस्ट कोटिंग तयार होत आहे, आतलं कवच तयार होत आहे, एक कव्हरिंग तयार होत आहे, ते कव्हरिंग लॉंग ट्यूब्युलच्या सिक्रिशन मुळे तयार झालं. त्यानंतर मधलं जे कव्हरिंग तयार होत आहे, हे मधलं कव्हरिंग, मिडल कव्हरिंग जे आहे ते इजॅक्युलेटरी डक्ट आपलं सिक्रिशन
सोडतात आणि त्याच्या सहाय्यानं हे कव्हरिंग तयार होतं. आणि सर्वात आउटर कव्हरिंग जे आहे, हे आउटर कव्हरिंग फेलिक ग्लँडचं सिक्रिशन जे आहे त्याच्या सहाय्यानं याचं स्पर्मॅटोपोर जे आहेत त्याचं आउटर थिकनिंग तयार होतं. आणि आपण तर सांगितलंय जे स्मॉल ट्युब्युल्स आहेत ते स्पर्मला नरिश करण्याचं काम करतात. तर अशी आहे कॉकरोचची मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर पाहूया फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल कॉकरोच मध्ये ॲनल स्टाईल असतात का? नाही. फिमेल कॉकरोच मध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंसिस्ट ऑफ पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, कॉमन ओव्हिडक्ट और वजाइना, स्पर्मॅथिका, त्यानंतर जिनायटल चेंबर आहे, जिनायटल पाउच आहे, वेस्टिब्युलम आहे, गायनॅपोफायसिस आहेत त्यामध्ये, आणि कोलॅटरल ग्लँड्स आहेत. ओव्हरीची पेअर आहे. ही ओव्हरीची पेअर आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरीच्या पेअर मध्ये 8 प्रत्येक ओव्हरीमध्ये एक लोब आहे, दुसरा लोब आहे, तिसरा लोब आहे, चौथा लोब आहे, पाचवा लोब आहे. असे किती बेडेड ओव्हरियल आहेत? 8 लोब्स आहेत, 8 बेडेड ओव्हरियल्स आहेत. आणि या ओव्हरियल मध्ये इमॅच्युअर एग तयार होत असतात. हा लोअर पार्ट आहे तो व्हायटेलॅरियम, त्याच्यामध्ये मॅच्युअर एग तयार होत असतात. इमॅच्युअर एग इथं तयार होतात, ते खाली खाली येणार आणि इथं मॅच्युअर एग तयार होणार. आता 8 ओव्हरियल आहेत म्हटल्यावर इकडून 8 एग येऊ शकतात, इकडून 8 एग येऊ शकतात. 8 दोन्ही 16 एग इथून दोन्हीकडनं मिळून खाली येऊ शकतात. ओव्हरीचं काम आहे एग प्रोडक्शन. जे एग्ज 8 इकडून आलेले आहेत ते कॅरी करण्याचं काम इथं एक डक्ट करते, ओव्हिडक्ट. इकडं पण डक्ट आहे. असे 8 आणि 8 16 एग इथं ओव्हिडक्ट दोन्हीच्या सहाय्यानं कॅरी केले जातात. त्यानंतर हे 16 ओहम एग आहेत ते एग इथं कॉमन ओव्हिडक्ट किंवा त्याला वजायना म्हणतो तिथं आणले जातात. आता मेल कडनं स्पर्मॅटोपोर, मेल कडनं कॉप्युलेशन प्रोसेस होणार. 1 तासभर ते कॉन्टॅक्ट मध्ये राहतात. कॉप्युलेशन होतं 1 तासामध्ये. स्पर्मॅटोपोर मेल कडनं रिलीज केलेले हे स्पर्मॅटोपोर इथं स्पर्मॅथिकामध्ये स्टोअर केले जातात. आणि इकडं जे एग्ज आहेत ते इथून रिलीज केले जातात खाली. इथून ज्यावेळी ते रिलीज केले जातात त्यावेळी या स्पर्मॅटोपोर मधून, या स्पर्मॅथिकामधून स्पर्म रिलीज केले जातात. फ्युजन होतं, जायगोट बनतो, जायगोट बनतो, जायगोट बनतो, जायगोट बनतो, जायगोट बनतो, जायगोट बनतो. असे एकूण 14 ते 16 जायगोट बनू शकतात. आणि त्याच्या खालच्या बाजूला इथं
हे जिनायटल पाउच आहे. त्या जिनायटल पाउच मध्ये दोन्ही साइडला कोलॅटरल ग्लँड्स आहेत, ब्रँचड अशा. ही राईट साइडची मोठी आहे, लेफ्ट साइडची लहान आहे. कोलॅटरल ग्लँड्स आहेत. हा जिनायटल चंबर आहे, त्याच्यामध्ये वेस्टिब्युलम, गायनॅपोफायसिस वगैरे स्ट्रक्चर आहेत. आता होतं काय रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये, होतं काय, हे झाले स्ट्रक्चर सगळे. मेल आणि फिमेल यांचं मेटिंग होतं. मेल आणि फिमेलचं मेटिंग होतं. जवळपास 1 तासभर हे मेटिंग होतं. मेल आपले स्पर्मॅटोपोर्स फिमेलच्या जिनायटल पाउच मध्ये रिलीज करणार, इथं रिलीज करणार. बघा इथं. आणि रिलीज केल्यानंतर इथून हे स्पर्मॅटोपोर येणार स्पर्मॅथिकामध्ये, ते स्टोअर केले जातात. या ओव्हरीमधून 8 एग बनतात. या ओव्हरीमधून 8 एग इकडे रिलीज होतात ओव्हिडक्ट मार्फत. कॉमन डक्ट वजायना मधून हे खाली येतात. खाली आल्यानंतर स्पर्मॅथिकामधून स्पर्म रिलीज होतात आणि मग इथं फ्युजन होतं, जायगोट बनणार. जायगोट 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 जायगोट. जवळपास 14 ते 16 जायगोट इथं तयार होतात. फ्युजन सगळ्याचं झालं तर 16 बनतील, कारण 16 एग आहेत, स्पर्म तर भरपूर आहेत. आता या 16 फ्यूज झालेल्या, इथं फ्यूज म्हणजे 16 फ्युजन झालं एकचं आणि झायगोट बनले. आता हे क्लस्टर खाली जाताना कोलॅटरल ग्लँड सिक्रिशन करतात ब्राउनिश कलरचं याच्या भोवती, आणि त्याचं बनतं ओथिका. त्याच्यामध्ये 14 ते 16 जायगोट असतात. ओथिका बनतं असं. आणि असे ओथिका इथं ब्राऊन कलरचे दिसतात, ते रिलीज केले जातात. सेफ ठिकाणी फिमेल कॉकरोच लेज करणार हे ओथिका. इथं दाखवलेला आहे फोटोग्राफ. आता काय काय दिलं इथं. ओव्हरीज लाईज इन सेकंड टू सिक्स्थ ॲबडॉमिनल सेगमेंट. Each ovary formed by 8 ovarian tubules or ovules containing chain of developing ohad. ओहाची चेन आहे. Oviduct of each ovary unite to form single median oviduct or vagina which opens into genital chamber. Pair of spermatheca छोटा आणि मोठा दोन आहेत. Present in 6 segment which opens into genital chamber. Sperms are transferred through spermatopore. They are fertilized are encased oothiki. oothiki कसे बनतात सांगितलंय. आता जे oothiki बनलेले आहेत, डार्क रेडिश किंवा ब्लॅकिश ब्राऊन कलरचे कॅप्सूल आहेत, 8 mm लॉंग आहेत. आणि फिमेल काय करते, 9 ते 10 असे oothiki प्रत्येक ओथिकामध्ये काय आहे, एक ब्राऊन कलरचं असं कवच आहे कोलॅटरल ग्लँडच्या सिक्रेशननं बनलेलं. आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 झायगोट्स आहेत. असे 9 ते 10 ओथिकी रिलीज केले जातात फिमेल कडनं.
आणि यांच्यामध्ये बघा, डेव्हलपमेंट ऑफ पेरिप्लॅन्टा अमेरिकना कसे आहे, मेटाबोलस म्हणजे हे जे झायगोट आहेत त्या झायगोट पासून काय होतं, निम्फ तयार होतात. आणि याच्यामध्ये 13 टाइम मेटामॉर्फोसिस होते. ही इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, वेगळी कॅरेक्टर आहे, क्वेश्चन बनणारच. आणि अशी जी मेटामॉर्फोसिस प्रोसेस आहे त्याला आपण पॅरोमेटाबोलस डेव्हलपमेंट थ्रू निम्फ स्टेज असं आपण त्याला म्हणतो. स्पेशल टाईप आहे इथं. आणि 13 वेळा मोल्टिंग होतं आणि नंतर ॲडल्ट बनतो. द नेक्स्ट टू लास्ट निम्फियल स्टेज हॅज विंग पॅड्स. ओनली ॲडल्ट कॉकरोच हॅव विंग. फक्त ॲडल्टमध्ये विंग्ज असतात, याच्यामध्ये फक्त पॅड दिसतात तुम्हाला. हे असे बाहेर पडतात. याचा सुंदर व्हिडिओ आहे, मी तुम्हाला लेक्चरच्या वेळी दाखवेन. अशा प्रकारे हे बाहेर पडतात आणि नवीन कॉकरोच त्याचं 13 वेळा मोल्टिंग होतं त्या निमचं. आणि पॅरोमेटाबोलस टाइप ऑफ डेव्हलपमेंट होते. स्पेशल टाइप ऑफ मेटामॉर्फोसिस इथं आहे. 13 वेळा मोल्टिंग होतं आणि शेवटी ॲडल्ट कॉकरोच तयार होतात. अशा प्रकारे आहे या कॉकरोचचं लाईफ सायकल. आता या कॉकरोचचा इम्पॉर्टन्स काय? दे आर पेस्ट बिकॉज डिस्ट्रॉय फूड, कंटामिनेट विथ स्मेली एक्सक्रेटा. आपण जे फूड तयार करून ठेवलंय किचनमध्ये त्याच्यावरच घाण करणार आणि त्याला वेगळा स्मेल येतो आणि म्हणून हा फूड डिस्ट्रॉय करणारा एक पेस्ट आहे. दे ट्रान्समिट बॅक्टेरियल डिसीजेस लाईक कॉलरा, टायफॉइड, टीबी. याचे पॅथोजन सुद्धा हा कॉकरोच ट्रान्सफर करू शकतो. शेवटी थँक यू व्हेरी मच. डीपमध्ये स्टडी करा. तुम्ही जर पेपर आजपर्यंतचे नीटचे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आपण NCERT तर कव्हर करतोच आहे, पण NCERTच्या बाहेर सुद्धा आपण बराच भाग कव्हर करतोय. त्यामुळं जेवढे आपले व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या आधारे तुम्ही नीटची एक्झाम 100% देऊ शकता. एकही क्वेश्चन चुकायचं काहीही कारण नाही. त्यामुळं डीप स्टडी करा. काही प्रॉब्लेम आला तर मी तुमच्या सोबत आहे हे विसरू नका. थँक यू व्हेरी मच.